नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत नाशिकमधील प्रसिद्ध सोमेश्वर महादेव मंदिरात। नाशिक शहरापासून अगदी जवळ असलेलं हे मंदिर भक्तांच्या श्रद्धेचं आणि आकर्षणाचं एक खास ठिकाण आहे। मंदिर परिसरात प्रवेश करताच एक वेगळी शांतता आणि प्रसन्नता जाणवते। हे मंदिर भगवान शिवांना समर्पित असून वर्षभर येथे भाविकांसाठी मोठी गर्दी असते। श्रावण महिना आणि महाशिवरात्री तर खूप जास्त वर्दळ असते। आणि मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर गाइस इथं आणखी एक खास आकर्षण म्हणजेच मंदिराच्या मागे असलेलं आहे ना, एक सुंदर धबधबा तुम्हाला पाहायला मिळेल। तर इथं गोदावरी नदी आहे आणि इथं बोटिंग वगैरे सुद्धा होते। मागे असलेलं सुंदर धबधबा आहे इथं। आणि पावसाळ्यात या ठिकाणचं सौंदर्य आणखी इतकं खुलून दिसतं ना, तिथं वाहणारं पाणी, हिरवगार परिसर, निसर्गाचा सुंदर नजारा मनाला खूप आनंद देतो। हे पाहू शकता तुम्ही, आत्ताच किती लोक शांततेत बसले इथं अनेक पर्यटक आणि कुटुंबे वेळ घालवण्यासाठी येतात। आम्ही सुद्धा खूप छान वेळ घालवला इथं, दर्शने घेतले छान। आम्ही काही वेळ निसर्गाचा आनंद घेतला आणि महादेवाचे दर्शन घेऊन मन प्रसन्न झालं। तुम्ही दर्शनला तर इथं वेळ घालवायला खूप आवडतं। मुलांना खेळण्यासाठी मतलब भरपूर आहे इथं छान। आणि मुलांना पण तुम्ही जरी घेऊन आले तरी काही प्रॉब्लेम नाही। तर हे पाहू शकतात तुम्ही, हा नजारा सगळ्यात बेस्ट आहे। आम्ही इथंच बराच वेळ इथं बसलो होतो, तर खूप छान वाटलं आम्हाला आणि तिकडून निघावं असं वाटतच नव्हतं। तर बराच वेळ आम्ही तिथं टाईम स्पेंड केला छान। मी शूटिंग पण नाही केली, फक्त तिथं टाईम स्पेंड केला, थोडं शूट करून घेतलं आणि मग मी तिथं छान बराच वेळ बसून राहिलो। आणि थंड तर इतकं वाटतं ना तिथं गाईस, काय सांगू तुम्हाला। खूप थंडावा आहे, गारवा खूप जास्त आहे आणि खूप मजा येते इथं। गाईस, तुम्ही नाशिकला आलेत तर सोमेश्वर महादेव मंदिरला नक्की जा आणि येथील हा सुंदर परिसर नक्की पहा एकदा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा नवीन असाल तर, आणि फॉलो पण करा फेसबुकवरून बघत असाल तर। तर चला, भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय, आणि कमेंटमध्ये हर हर महादेव नक्कीच टाईप करा। तर चला, बाय बाय।